हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या साहित्यात बनणारी अगदी रेस्टॉरंट सारख्या चवीची, एकदम टेस्टी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी दम आलूची रेसिपी। करायला अगदी सोपी आणि तितकीच चवदार असलेली ही रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 400 ग्राम छोटे बटाटे म्हणजेच बेबी पोटॅटो घेतले आहेत आणि हे मी कुकरला एक शिट्टी करून उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि ही रेसिपी मी 4 जणांसाठी करत आहे। त्यानंतर इथे मी एक फोर्क घेतलाय आणि फोर्कच्या सहाय्याने आपण या बटाट्यांना याप्रमाणे टोचून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली ग्रेव्ही आणि मसाले आतपर्यंत चांगले शोषले जाईल। याप्रमाणे सर्व बटाट्यांना मी होल्स करून घेतले आणि यातलेच 4 बटाटे मी साईडला काढून ठेवले। या बटाट्यांचं पुढे काय करायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच, तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा। त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी हे सर्व बटाटे घालून घेत आहे। त्यानंतर यात मी अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकले आहे। त्यानंतर हे बटाटे आपल्याला या प्रकारे टॉस करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपले मीठ, मिरची आणि हळद सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागली जाईल सर्व बाजूने। त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे। नंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले सर्व बटाटे घालून घेतले आहे। त्यानंतर लगेच आपल्याला चमच्याने हलवायचे नाहीये, याप्रमाणे कढईतच मी एकदा याला टॉस करून घेते आहे। एक 2 मिनिट परतल्यानंतर परत आपण याला याच पद्धतीने टॉस करून घ्यायचे आहे। छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्यांना किती छान गोल्डन कलर आलेला आहे। आता हे बटाटे मॅरिनेट केले होते त्याच बाउलमध्ये मी यांना काढून घेत आहे। त्यानंतर याच कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातले आहे। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। यामध्ये 1 तमालपत्र, 2 हिरवी विलायची, 1 तुकडा दालचिनी, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 काळी मिरी घेतली आहे। इथे खडे मसाले घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर तुम्ही इथे नाही घातले तरी चालणार आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहेत आणि घेतलेला खडा मसाला घातला आहे। त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेत आणि त्याला याप्रमाणे बारीक चिरून घेतले आणि ते आता मी यामध्ये घालत आहे। आता हा कांदा आपल्याला छान लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा पण छान परतलेला आहे। आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर मी हे चांगले मिक्स करून घेते आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत मी आणि त्याची मी याप्रमाणे मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे आणि ती मी यामध्ये घालत आहे। त्यानंतर मी हे थोडंसं हलवून घेत आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की टोमॅटो लवकर परतण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी आपण यात मीठ टाकायचे आहे। यानंतर यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर आपण याला 5 मिनिटे शिजू देणार आहोत। 5 मिनिटे परतल्यानंतर मी यामध्ये थोडे गरम पाणी घालणार आहे।
त्यानंतर यावर आपण झाकण ठेवून याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये याला आपण हलवायचे पण आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे। हे बघा जवळजवळ 7 ते 8 मिनिट याला परतवले मी छान आणि आता याला छान तेल सुटायला लागले, बघू शकता तुम्ही। त्यानंतर यात मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालत आहे आणि आलं लसूणची पेस्ट ही आपल्याला शेवटी घालायची आहे, म्हणजे टोमॅटो छान परतून झाल्यानंतरच घालायची आहे। जर ही पेस्ट तुम्ही कांद्याबरोबर अगोदर घातली तर ही कढईला खाली चिकटते आणि त्यामुळे आपला मसाला जळू शकतो आणि आपला टोमॅटो पण कच्चा राहू शकतो। म्हणून ही खूप महत्त्वाची टिप आहे की ही टोमॅटो परतून झाल्यानंतरच घाला तुम्ही। आणि ही आलं लसूणची पेस्ट पण आपल्याला 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे। आपली आलं लसूणची पेस्ट पण छान परतली गेली आहे। त्यानंतर मी यामध्ये काही मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातली आहे। त्यानंतर 2 चमचे भरून मी धनेपूड घातली आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या याप्रमाणे मध्ये चिरून घेतल्या आहेत आणि त्या मी यामध्ये घालत आहे। त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा मी यामध्ये गरम मसाला घातला आहे। त्यानंतर अर्धा मिनिटभर आपण या मसाल्याला पण छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि ग्रेव्ही आपल्याला सुरुवातीला पातळच ठेवायची आहे, कारण आपण यामध्ये बटाटे घातल्यानंतर बटाट्यामध्ये पण ग्रेव्ही शोषली जाते आणि त्यामुळे ही ग्रेव्ही नंतर थोडीशी घट्ट पण होते। म्हणून आपण इथे सुरुवातीला थोडीशी ग्रेव्ही पातळच ठेवणार आहोत। या स्टेजला तुम्ही यामध्ये मीठ चेक करू शकता, कमी वाटत असेल तुम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या। त्यानंतर आपण या ग्रेव्हीला छान उकळी येऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण जे 4 बटाटे वेगळे काढून ठेवले होते ते बटाटे आपण आता मॅश करून घ्यायचे आहे आणि ते मॅश केलेले बटाटे आपण या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत। यामुळे आपल्या ग्रेव्हीला बाइंडिंग मिळेल आणि छान थिकनेस पण येईल। मी यामध्ये काजू, मगजबी, फुटाण्याची डाळ किंवा बेसन पिठाचा वापर केलेला नाहीये। अगदी सगळ्यांच्या घरामध्ये जे सामान उपलब्ध असते त्यामध्येच मी ही रेसिपी केलेली आहे, तर तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। आता मी यामध्ये तमालपत्र काढून टाकत आहे इथे। आपल्या ग्रेव्हीला छान उकळी पण आलेली आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथीची पावडर टाकत आहे आणि ही कसुरी मेथी मी तव्यावर गरम करून त्याची पावडर करून ठेवलेली आहे। यामुळे आपले दम आलू एकदम रेस्टॉरंट सारखेच लागणार आहे। आता मी यामध्ये बटाटे घालून घेणार आहे।
आता यावर झाकण ठेवून हे बटाटे आपण कमीत कमी 5 ते 6 मिनिटं या ग्रेव्हीमध्ये छान शिजू द्यायचे आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। जवळजवळ 7 मिनिटानंतर तुम्ही याचा लुक बघू शकता, किती छान दम आलू झालेत आपले। ग्रेव्ही पण एकदम थिक झाली आहे, एकदम मस्तच। यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं असेच झाकून ठेवायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत आपले दम आलू। तर मग कधी करून बघताय रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज पुढेही तुम्हाला बघायला मिळतील। आणि थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग।